नागपूर शहरात सायबर गुन्ह्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। पैशांचे आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती मिळवून त्यांचा वापर ऑनलाईन फसवणूक केला जात आहे। पवन धनवीर यांना जनधन योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपी रोशन प्रजापती यांनी त्यांचे बँक खाते आणि मोबाईल क्रमांक मिळवला। यानंतर त्यांच्या खात्यातून मोठ्या रकमेचे ऑनलाईन व्यवहार झाले। संशय आल्यावर पवन यांनी तात्काळ बँकेत जाऊन खाते फ्रीज केले आणि पोलिसात तक्रार दाखल केली। तपासादरम्यान रोशन प्रजापती, फैजान शेख, पियुष आणि सावजी रेस्टॉरंट संचालक अमित ठाकरे अशा 4 आरोपींची नावे समोर आली आहेत। या टोळीने आतापर्यंत 40 ते 50 लोकांची बँक खाती ठगांसाठी वापरल्याचे उघड झाले असून हुडकेश्वर पोलीस या नेटवर्क मधील इतर आरोपींचा शोध घेत आहे। ओव्हरसीज इंडियन ओव्हरसीज बँक पांडेले आउट इथे एक अकाउंट काढलेलं होतं आणि त्यांना काही दिवसांनी माहिती पडलं की याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन होत आहे। तर तेव्हा त्यांनी बँकेत जाऊन ते बंद केले, परंतु त्यांना त्यापूर्वी जे आरोपी आहे यातील एक मुख्य आरोपी रोशन रामप्रसाद प्रजापती वय 31 वर्ष, राहणार भगवती नगर हुडकेश्वर यांनी त्यांना पवन धनवीर यांना एक माहिती दिलेली होती की तुला जर पैशाची गरज असेल तर तू मला एक बँक अकाउंट ओपन करून दे आणि त्या बँक अकाउंटचे मी तुला कमिशन म्हणून 10,000 रुपये देईन आणि त्याचा कुठे उपयोग वगैरे करेल असं त्याला काही माहिती दिलेली नव्हती तक्रारदाराला। तर मग त्यांना पैशाची गरज होती आणि त्यांना असं वाटतं की हा काही गैरवापर करणार नाही, म्हणून त्यांना अकाउंट काढून दिलेलं होतं या बँकेमध्ये। आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना ही माहिती कळली होती की आपल्या याच्यामध्ये असं गैरवापर होत आहे, तेव्हा त्यांनी बंद केलं। तशा त्यांच्या तक्रारीवरनं आपण पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे अपराध क्रमांक 263/26 कलम 318(4), 316(2) BNS कलम 66 IT ऍक्ट 2000 अन्वये गुन्हा दाखल केला आणि त्या तक्रारीवरून आपण थोडा तपास केला असता आपण एकूण 4 आरोपी अटक केलेले आहे। रोशन रामप्रसाद प्रजापती, 1 नंबर, व्यवसाय कॅटरिंगचा करतात, राहणार भगवती नगर, याने 30 ते 40 अकाउंट काढले आतापर्यंत माहिती आहे आणि त्या प्रत्येक अकाउंटमध्ये कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपयाचा व्यवहार झालेला आहे। आपण आणखी त्याचा तपास करतोय, आणखी किती अकाउंट काढले आणि किती रुपयाचा एकूण फ्रॉड झालेला आहे।